नमस्कार, मी शीतल। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। RRC रणसंग्राम प्रोग्राम मध्ये गाजला गब्बर टॅक्सचा मुद्दा। भ्रष्ट भाजप नेत्यांचे नाव टाळण्याकडे अकोट येथे विरोधकांचा कौल। भूमिगत गटार योजनेच्या पाईपलाईनचा मुद्दा निवडणुकीनंतर गाजणार। छोट्या मलजल वाहिन्या डोकेदुखी वाढविणार। महापालिकेचे ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचे पुन्हा आरक्षण। सोमवार सकाळी महापालिका सभागृहात आरक्षण सोडत। प्रमाणपत्र चौकशीची भीती दाखवीत लूट करणारे कोण? जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिव्यांगांची चौकशी सुरू केली की थांबवली? शनिवार रविवार अतिक्रमणाने नागरिक झाले हैराण। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष, वाहतूक पोलीस ही गैरहजर। आता सविस्तर बातम्या। अकोट येथे विकास कामांमध्ये प्रॉपर्टी मोजण्यात टॅक्स लावण्यात अकोटकरांवर अन्याय झाला, पण हा अन्याय भाजपाने केल्याचा आरोप जरी अकोटच्या स्थानिक विरोधकांनी केला, पण भ्रष्ट भाजप नेते कोण यावर मात्र विरोधकांचे मौन सर्व सांगून गेले। अकोट शहराला धुळीचे शहर म्हणून असलेली ओळख कायम आहे। अकोला ते अकोट रोड निर्माण होताना झालेल्या अपघातात आणि त्यामुळे मृत्यू पडलेल्या शेकडो लोकांची समस्या अधोरेखित करण्यात आली। RRC न्यूजच्या रणसंग्राम कार्यक्रमात आज अकोट येथे वादळी चर्चा रंगली होती। शहरातील बाजारपेठ विकासाचा मुद्दा गाजला। निवडणुकीत जातीवर आधारित मतदान यावर तरुणांनी प्रखर टीका केली आहे। अकोट येथे ओबीसी महिलेसाठी नगराध्यक्ष पद आरक्षित आहे। अकोट येथे काँग्रेस, वंचित आणि भाजपमध्ये घमासान होणार आहे। नगर अध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका प्रबळ दावेदार ठरणार असून आज काही अंतिम निर्णय होईल। शहरात साफसफाई, स्वच्छता, नाले, रस्ते मुख्य समस्या कायम आहेत। अकोट येथे शहरातील रस्ते व बाजारपेठ विकसित करण्याची गरज आहे। राजकीय पक्षांनी याविषयी आश्वासनाचे चॉकलेट देण्याचे काम सुरू केले आहे। RRC न्यूजने रणसंग्राम कार्यक्रमाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांमधील स्थानिक मुद्द्यांचा आढावा घेत लोकशाही प्रक्रियेत मतदारांमध्ये जागृती केली। त्याचबरोबर स्थानिक राजकीय नेत्यांचे मते जाणून घेत नगर परिषद निवडणुकीचे RRC न्यूजने रणशिंग फुंकले आहे। समस्या इथं ट्रॅफिक मध्ये, आठवडी बाजारामध्ये आता एक तरी मैदान पाहिजे असतं खेळाडूसाठी तालुका लेवलवर, परंतु आमचं गांधी मैदान म्हणून आहे तिथं पूर्ण भकास अवस्थेत पडलेलं आहे। तिथं आता जर डेव्हलप केलं असतं तर खूप आतापर्यंत भविष्य बनले असते। आणि तसेच नेहरू पार्क सुद्धा एकदम भकास आहे, पूर्ण म्हणजे तिथं चालता सुद्धा येत नाही। अशा कंडिशन मध्ये अकोटमध्ये म्हणजे आणखी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतच आहे। रोड आहेत पण अरुंद आहेत, अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढलं की जैसे ते बसून जाते। तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या एकदम काटेकोरपणे पालन करणारं शासनच नाही आहे। नगरपालिका मध्ये मागील 5 वर्ष निवडून दिलेले प्रतिनिधी आणि शासनाने 4 वर्ष जबरदस्ती जनतेचा जो लोकप्रतिनिधींचा हक्क आहे तो हिरावून घेतला। 4 वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्या 4 वर्षात ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी, अधिकाऱ्यांचं पोट भरण्यासाठी यांनी अकोटच्या जनतेवर गब्बर टॅक्स लावला। 1 जानेवारी 2022 पासून तिथं प्रशासक बसलेला आहे। त्याच्यानंतर हा जो टॅक्स लागलेला गब्बर टॅक्स भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत लागलेला नाही आहे। 1 जानेवारी 2022 पासून प्रशासक बसलेला आहे, त्यानंतर आता त्यांनी यावर्षी तो टॅक्स लागलेला आहे, त्याच्यात कुठल्याही पार्टीचा समावेश नाही आहे। शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या भूमिगत गटार योजनेतील 21 किलोमीटर मलजल वाहिनीचे काम पूर्ण झाले असले तरी या कामाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। तसेच टाकण्यात आलेल्या छोट्या मलजल वाहिन्या भविष्यात मोठी डोकेदुखी ठरतील अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे। जानेवारीपासून नगरसेवकांचे या गोष्टीकडे लक्ष गेल्यास यंत्रणा त्रस्त होईल। आतापर्यंत दाट वस्ती नसलेल्या भागात मलजल वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे। मात्र या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याची चर्चा आहे। मनपा प्रशासनाने या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे।
निकृष्ट काम झाल्यास भविष्यात गटारे तुंबणे आणि वारंवार रस्त्यांची खोदाई करणे अटळ आहे। योजनेत काही भागात अत्यंत लहान आकाराच्या मलजल वाहिन्या टाकल्या जात असल्याचे निरीक्षण नागरिकांनी नोंदवले आहे। मोठ्या वस्तीतून जाणाऱ्या सांडपाण्यासाठी छोट्या व्यासाच्या वाहिन्या वापरल्यास सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होईल। भविष्यात या वाहिन्या तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरण्याची आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। छोटे पाईप्स टाकण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला याबद्दल मनपाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे। मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील गोंधळ यापूर्वी समोर आला असताना आता या महत्त्वपूर्ण प्रकल्पातही सावळा गोंधळ होण्याची भीती व्यक्त होत आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती। आरक्षण सोडतीचा निकाल निवडणूक आयोगाने अमान्य केला। आयोगाने ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश दिले आहे। अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, इतर मागासवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता। मात्र राज्य निवडणूक आयोगाने SC, ST व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण व्यवस्थित असले तरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग या 2 प्रवर्गासाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत। शासनाच्या 20 मे 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तरतुदीतील नियम 6.3 आणि 6.4 नुसार पुनर्नियुक्ती बंधनकारक असल्याने महापालिकेला नवी सोडत काढण्याचे निर्देश दिले आहे। त्यासाठी सोमवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे। आता पुढील आरक्षण कसे राहणार याकडे लक्ष लागले आहे। दरम्यान आरक्षण सोडत काढण्यात काही चुका झाल्या काय याचा फटका कोणाला बसणार अशी विचारणा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून बदल्या आणि समायोजन करून घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असतानाच आता या चौकशीच्या नावाखाली लूट सुरू झाल्याचे गंभीर आरोप होत आहे। तसेच शिक्षण विभागाने ही चौकशी मध्येच थांबवली असल्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्यामागे घोलप नावाच्या व्यक्तीचा घोळ असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे। दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे निर्देश शासनाने दिल्यानंतर अनेक शिक्षकांची झोप उडाली आहे। याच भीतीचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी आणि शिक्षण विभागातील आतल्या गोटातील लोकांनी शिक्षकांना तुमचे प्रमाणपत्र बनावट आहे असे सांगून चौकशीतून वाचवण्यासाठी मोठी खंडणी उकडल्याची गंभीर चर्चा आहे। शिक्षण विभागाने ही लूट करणारी टोळी कोण आहे याचा तातडीने शोध घेणे गरजेचे आहे। या लुटीत शिक्षण विभागातील कोणत्या कर्मचाऱ्यांचा हात आहे याची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। शासनाच्या निर्देशानुसार सुमारे 1280 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्यांकडे पाठवून 1 महिन्यात अहवाल मागवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते। मात्र प्रत्यक्षात ही पडताळणी प्रक्रिया मध्येच थांबविण्यात आल्याची माहिती आहे। या प्रश्नांमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। शनिवार रविवार अकोल्यात सरकारी यंत्रणा सुट्टीवर असते काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। अतिक्रमण हटवण्याची मनपाची कारवाई केवळ देखावा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे। कारवाई थंडावताच शेकडो फेरीवाल्यांनी पुन्हा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले आहेत, ज्यामुळे शहरात वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन निश्चित करून सुविधा उपलब्ध केली, परंतु तिथे केवळ 2च दुकाने सुरू आहेत। उर्वरित सर्व फेरीवाल्यांनी मोक्याच्या जागा सोडून हॉकर्स झोनकडे सपशेल पाठ फिरवली आहे। खुले नाट्यगृह, गांधी रोड, मोहम्मद अली रोड, न्यू कापड बाजार, फुटवेअर आणि रस्त्याच्या कडेचे ओसंडून वाहणारे हे अतिक्रमण पादचारी व वाहन चालकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे। खुले नाट्यगृह परिसर आणि गांधी रोड हे शहरातील प्रमुख व्यावसायिक मार्ग असून दिवसभर या भागात मोठी वाहतूक कोंडी होते। शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी यंत्रणा देखील सुट्टीवर असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडत असल्याची ओरड आहे। मनपा प्रशासन आणि अतिक्रमण विभागाच्या भूमिकेवर नागरिक आता उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। खुले नाट्यगृह परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे।
अकोला महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विभागातील अनागोंदी कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या माथी मारलेली बिले दुरुस्त करण्याच्या कामात जाणून बुजून दुर्लक्ष तसेच विलंब होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात न्यू तापडिया नगर हा भाग समाविष्ट झाला. या भागात नळ जोडणीची कामे 2019 पासून सुरू आहे. अनेक ग्राहकांनी मीटर बसवले आहेत, परंतु त्यांच्या अद्ययावत नोंदी अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. परिणामी अनेक ग्राहकांनी आधी बिले भरलेली असतानाही त्यांना सरसकट आकारणीची अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत आहे. 4 वर्षात या विभागाला आपल्या कामात सुसूत्रता आणता आलेली नाही. 2019 ते 2023 पर्यंत या भागात महिन्यात फक्त 3 किंवा 4 वेळा पाणी पुरवठा होत होता. आता कुठे 4-5 दिवसात पाणी पुरवठा होत आहे. असे असताना कोणत्या आधारावर ग्राहकांना इतक्या अधिक रकमेची बिले दिली जातात हे समजायला मार्ग नाही. ग्राहकांना स्वतः जवळच्या नोंदी घेऊन पाणीपट्टी विभागात वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत. तरीही कर्मचारी सहकार्य करत नाहीत. कार्यकारी अभियंत्यांनी या सावड्या गोंधळाकडे त्वरित लक्ष द्यावे आणि कर्मचाऱ्यांवर वचक बसवावा अशी तीव्र मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ शाखा अकोला आणि महाराणा प्रताप सेवा समिती अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राजपूत युवक युवती परिचय संमेलन 2025 या सामूहिक वधूवर परिचय मेळाव्याला समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोल्यात आयोजित राजपूत युवक युवती परिचय संमेलन शेकडो युवक युवतींचा परिचय घडून आला असून अनेक कुटुंबांना योग्य जोडणीसाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. समाजाच्या एकीकरणासाठी घेतलेला हा पुढाकार राजपूत समाजासाठी एक मैलाचा दगड ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या भव्य संमेलनाला महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शान वाढवली. खासदार, आमदार, माजी आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते यांची उपस्थिती पाहता हा केवळ समाजापुरता मर्यादित कार्यक्रम न राहता सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरल्याचे चित्र दिसून आले. अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाचे पदाधिकारी, वाशिम, अकोला परिसरातील अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला. जय महाराणा, जय राजपूताना। मैं यहाँ पे आए हुए सभी राजपूत भाई बहनों का हार्दिक दिल से स्वागत करता हूँ, क्योंकि आपके वजह से ये प्रोग्राम कंटिन्यू 4 साल से हम ये 4था साल है ऐसा करते आ रहे हैं, और ये आपके बगैर हम ये प्रोग्राम ले नहीं सकते। इसलिए सबसे विनती है कि बस ऐसा ही आपका हमेशा हमें साथ मिलता रहे और हम प्रोग्राम करते रहे, बस इतना ही बोलता हूँ। जय महाराणा, जय राजपूत। अखिल भारतीय क्षत्रिय महासभा शाखा अकोला एवं महाराणा प्रताप सेवा समिति अकोला द्वारा आयोजित चौथे वधूवर परिचय सम्मेलन में यहाँ पर आपका सभी का स्वागत करते हैं। और हम लोगों ने ये श्रृंखला का तीसरा पूरा सक्सेस के बाद में हमारा चौथा परिचय सम्मेलन है, जिसमें करीबन 2 से 2.5 हजार लोग उपस्थित हैं और पूरे भारत से यहाँ लोग आए हुए हैं। हैदराबाद, भुसावल, कारंजा, अपने नंदुरबार, हर जगह से लोग यहाँ पर आए हुए हैं। हम लोगों ने यहाँ पर ऐसी व्यवस्था की है कि सभी लोगों को बायोडाटा पढ़े गए, यहाँ पर पुस्तक का वितरण किया गया है। यहाँ पर सभी के आए हुए बाहर के मेहमानों की खाने की व्यवस्था, नाश्ते की व्यवस्था, सभी लोगों का राजपूत एकत्रीकरण का हमने प्रदर्शित किया है। इसी तरह से हमारा यहाँ पर हर वर्ष सम्मेलन होता है। जी धन्यवाद। जय महाराणा। आज अकोला महाराष्ट्र यहाँ पर अखिल भारतीय क्षत्रिय महासभा की ओर से वधूवर परिचय सम्मेलन राजपूत समाज का संपन्न हो रहा है, जिसमें 409 वधूवरों ने नोंद की है, रजिस्ट्रेशन किया है और बहुत बड़ी संख्या में कुछ लड़के लड़कियां नहीं, उनके माता पिता आए हैं। और इतनी आज जरूरत है जो ये वधूवर परिचय सम्मेलन की, क्योंकि हम सब देख रहे हैं कि समाज में लड़कियों के लड़कों के शादियां जुड़ नहीं रही है, और अगर जुड़ रही तो निभ नहीं रही है। तो क्या समस्या है, ये बहुत सारे रीजन है उसके, लेकिन अगर ये परिचय सम्मेलन अगर लिया जाए हर समाज का ऐसा, तो कई शादियां इसी जगह पे जुड़ जाती, बहुत सारे काम हो जाते, बहुत सारा टाइम से हो जाता, पैसे बच जाते, किसी की पैसे इतने खर्चा करने की, देखने के लिए जाने की, गाँव गाँव घूमने की 10 जगह उनकी परिस्थिति नहीं होती है, उसमें भी वो सोल्यूशन निकल जाता। तो ये आज के समाज की बहुत जरूरत है, आवश्यकता है, और इसलिए ये राजपूत समाज का ये एक बहुत स्तुत्य और उल्लेखनीय उपक्रम है।
मैं राजेंद्र सिंह ईश्वर सिंह राजपूत प्रदेश महाराष्ट्र का अखिल भारतीय क्षत्रिय महासभा का अध्यक्ष हूँ और मेरी पूरी जो रिजिम है इसमें अकोला में ये चौथी मर्तबे योग युति परिचय सम्मेलन आयोजित किया है। मुझे फक्र है कि अकोला की जो टीम है अखिल भारतीय क्षत्रिय महासभा की, उन्होंने चौथी मर्तबे किया। इसकी खास बात यह है कि समाज इनसे जुड़ा है। समाज की जो आवश्यकता है उसमें सबसे बड़ी आवश्यकता ऐसी है कि आज युवक युवती जो है उनको अपने लिए लड़का लड़की ढूंढना बहुत मुश्किल की बात है। ऐसे में अकोला टीम जो युवक युवती परिचय सम्मेलन लेती, इसलिए मैं इनका सबका अभिनंदन करता हूँ। मेरे अखिल भारतीय क्षत्रिय महासभा प्रदेश महाराष्ट्र की तरफ से उसको धन्यवाद देता हूँ। और हर वक्त जो ये लेते हैं तो चंद्रपुर से लेके तो जलगांव नासिक तक के लोग यहाँ पर आते हैं, अपना बायोडाटा देते हैं और उसमें से कई लोगों के जो वैवाहिक संबंध है वो जुड़ते हैं। इसलिए बहुत खुशी का मौका है, आज ये आयोजित किया है। तो बड़ी संख्या में बायोडाटा आए हुए हैं, 400 के ऊपर बायोडाटा आए हुए हैं और मुझे इतना विश्वास है कि इसमें से कई विवाह जुड़ेंगे और ये अकोला की टीम को धन्यवाद देंगे। मेळाव्यात युवक युवतींची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक माहिती, कुटुंबांची पार्श्वभूमी इत्यादींचे व्यवस्थित नोंदवही आणि प्रेझेंटेशन तयार करण्यात आले। पालकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्र तर युवक युवतींसाठी संवादाचे खुले वातावरण दिल्याचे रोकटोक पण सुसंस्कृत परिचयाची संधी मिळाली। या संमेलनातून केवळ विवाह जुळणी नव्हे तर समाज एकत्र आणण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले। दूरदूरच्या गावांमधून आलेल्या कुटुंबांमध्ये संवाद, परिचय, आपुलकीचे नवे धागे निर्माण झाले। तरुण पिढीमध्ये आपला समाज संघटित, प्रगत आणि शिक्षणाभिमुख ठेवण्याचा संदेश पोहोचला। मेळाव्याच्या यशस्वी आयोजनातून राजपूत समाजाने एक आदर्श मॉडेल उभे केले आहे। अकोला महानगरपालिकेच्या लकडगंज येथील उर्दू मुलांची आदर्श शाळा क्रमांक 8 येथे शालेय विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला। शाळेच्या नवीन इमारतीचा संगय बुनियाद अर्थात पायाभरणी तसेच अत्याधुनिक डिजिटल वर्गखोली आणि LKG UKG हॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। लक्कडगंज येथील उर्दू मुलांची आदर्श शाळा क्रमांक 8 मध्ये सुधारणा करण्यासाठी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते नवीन इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला। त्यानंतर डिजिटल क्लासरूम आणि LKG UKG हॉलचे उद्घाटन संपन्न झाले। कार्यक्रमाला माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, माजी नगरसेविका सौ सुवर्णा सुरेखा, युवा काँग्रेस नेते मोईन खान उर्फ मंटूभाई, मनपा अकोल्याचे शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, नगरपालिका मनपा शिक्षक संघाचे राज्य संचालक राजू भिरड व मोहम्मद अनवर हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी आमदार पठाण यांनी मनपा उर्दू आदर्श शाळा क्रमांक 8 ने उभारलेला आदर्श अनुकरणीय असल्याचे सांगितले। डिजिटल वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञाना आधारित आकर्षक आणि परिणामकारक शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले। LKG UKG साठी स्वतंत्र, सुटसुटीत व रंगीत हॉलमध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असेही ते म्हणाले। अकोला महानगर पालिका की 8 नंबर जो स्कूल थी, वो स्कूल को आदर्श स्कूल का दर्जा मिलने के बाद में 1 करोड़ रुपए की निधि आदर्श स्कूल के नाम से आई थी। आज वो स्कूल का यहाँ पे संगे बुनियाद रखा गया, भूमि पूजन, और साथ ही में इस परिसर के अंदर इंग्लिश स्कूल के लिए जो एक शेड खड़ा किया गया कि छोटे बच्चे जो इंग्लिश सीखते हैं उसके लिए एक अलग क्लास बनाई गई। और उसी के साथ में यहाँ पे मोहल्ला क्लिनिक करके एक हॉस्पिटल शुरू हुआ जो अकोला महानगर पालिका के माध्यम से वो यहाँ पे हॉस्पिटल का भी उद्घाटन हुआ। और साथ ही साथ इसी स्कूल के परिसर के अंदर एक ई-लर्निंग क्लास जो सेंट्रल गवर्नमेंट ने 25 लाख रुपए देकर वो ई-लर्निंग क्लास चालू की है, वो देखने जैसी है। पूरे अकोला के अंदर प्राइवेट स्कूल के अंदर भी वो क्लास नहीं है जो अकोला महानगर पालिका के स्कूल के अंदर वो क्लास है। मैं चाहता हूं कि अकोला के तमाम लोग वो क्लास देखने के लिए आए। आपका देखकर सीना चौड़ा होगा और आप खुश होंगे कि आपके बच्चे क्या एजुकेशन हासिल कर रहे हैं। अगर आपको एजुकेशन स्तर देखना है तो आप महानगर पालिका के 8 नंबर स्कूल में परिसर में आके हमारे बच्चों का टेस्ट लो। हमारे बच्चों के यूनिफॉर्म से लेके उनका इंग्लिश, उनका हिंदी, उर्दू, मराठी, ये तमाम चीज़ों के ऊपर बच्चों की पकड़ और यहाँ का जो टीचर स्टाफ है एकदम सबसे अच्छा
और मैं चाहता हूं कि अकोला शहर के तमाम स्कूलें महानगर पालिका की ऐसी बने ताकि हम प्राइवेट स्कूल को उनको टक्कर दे सके, क्योंकि यहाँ जो बच्चे पढ़ते हैं बहुत ही गरीब परिवार से आते हैं जिनके पास में बड़ी स्कूलों में फीस भरने के लिए पैसा नहीं है। तो मैंने सबसे पहले ये धोरण अपनाया हूँ कि मेरे अकोला शहर के जितने भी महानगर पालिका के स्कूल है वो सभी 8 नंबर स्कूल जैसी बनेंगी। और आज जो स्कूल यहाँ बनने जा रही है ये अकोला महानगर पालिका का सबसे मॉडल स्कूल रहेगा। मैं आपको बताता हूँ कि जब इमारत बन के खड़ी होंगी तो अकोला जिले में लोग ये इमारत देखने के लिए आएंगे कि महानगर पालिका की स्कूल ऐसी भी बन सकती है क्या। तो मैं आप सब लोगों का आह्वान करता हूँ कि स्कूल बनने के बाद में आप आइए और आज आप ये ई लर्निंग क्लास देखने के लिए आए, जो हर बच्चे के डेस्क के ऊपर एक कंप्यूटर लगा हुआ है, जो बच्चा ई लर्निंग स्कूल में बैठकर टच स्क्रीन के जरिए अपने पन्ने पलटेगा किताब के। एक अद्भुत एक नए टेक्नोलॉजी का एक जरिया आपको देखने को मिलेगा। इरफान और मेरी बहन स्वर्ण रेखा विजय जादव, ये इन लोगों ने, ये नगर सेवकों ने बार बार मेरे पीछे लग कर मेरे को याद दिलाया कि हमारे काम बचे हुए हैं। मैं जब से आमदार बना हूं तब से लगातार पीछे लग के उन्होंने काम कराया, तो आज वो सब नजर भी आ रहा है। तो बाकी लोगों से मैं आह्वान करता हूं जिनको चुनाव लड़ना है वो मुझको याद दिलाए कि अपने इलाकों में क्या काम है, मैं उनके सबके काम करूंगा। शाळेचे मुख्याध्यापक मुजबुद्दीन सर आणि सहाय्यक मुख्याध्यापक हाफिजुल्ला बेग सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। शाळेचे शिक्षक मोहम्मद शाकीर गुलाम मोहम्मद यांनी कार्यक्रमाचे विवरण सादर करताना मनपा प्रशासन, मान्यवर व पालकांचे आभार मानले। या उपक्रमामुळे महानगरपालिका उर्दू मुलांची आदर्श शाळा क्रमांक 8 लक्कडगंज ही केवळ इमारत वाढीपुरती सीमित न राहता आधुनिक, तंत्रज्ञान स्नेही आणि सर्वसमावेशक शिक्षण देणारी आदर्श शाळा म्हणून अधिक झळाळून उठली आहे। अकोला महाराष्ट्र येथून RRC न्यूज साठी युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट। अकोला महानगर पालिका की 8 नंबर स्कूल के परिसर के अंदर यहाँ पे सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से ई लर्निंग क्लास का यहाँ पे आज ओपनिंग हुआ। ये क्लास पूरे 25 लाख रुपए की लागत से यहाँ बनी है। आप देख रहे होंगे कि हर बच्चे के बेंच के ऊपर एक एक कंप्यूटर यहाँ लगी हुई है स्क्रीन, और ये टच स्क्रीन है। बच्चा यहाँ पे टच स्क्रीन करेगा वही बोर्ड पे नजर आएगा। और पीछे मेरे पीछे आप एक बड़ा सिलेबस बोर्ड देख रहे होंगे जो एकदम हाई टेक्नोलॉजी के साथ में। अकोला की कोई भी स्कूल में आज तक ये सुविधा नहीं है जो मनपा की 8 नंबर स्कूल में सुविधा चालू हुई। मैंने सेंट्रल गवर्नमेंट का तमाम जिन लोगों ने जद्दोजहद की उन सबका शुक्रिया अदा करता हूँ, और ख़ास तौर से यहाँ के माजी नगर सेवक मोहम्मद इरफान साहब और मोइन खान, इन सब लोगों का भी कि जिन्होंने मेहनत करके अपने परिसर के अंदर ये स्कूल के अंदर ये क्लास चालू की, जिससे एजुकेशन स्तर बढ़ेगा और बहुत ज़्यादा बच्चों को आसानी होगी पढ़ाई के लिए। और यहाँ के टीचर जो भी है मैनेजमेंट वाले, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ कि आपकी क्लास के अंदर, आपकी स्कूल के अंदर गवर्नमेंट ने ये सुविधा उपलब्ध कराई। इससे एजुकेशन में बहुत बच्चों को आसानी होगी और बच्चे खुशी खुशी यहाँ के पढ़ेंगे और एक अच्छा सत्र यहाँ से शुरू होगा। तो मैं क्लास के सभी टीचरों का, दोनों माजी नगर सेवकों का और यहाँ के व्यवस्थापक समिति का, उनका सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। बार्शी टाकडी येथे काँग्रेसच्या माजी नगरसेविका, निष्ठावान कार्यकर्त्या नुसरत जमाल सय्यद मुझफ्फर यांच्याऐवजी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी पवार पक्षातून आलेले बिस्मिल्ला खान यांना उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा आहे। बार्शी टाकडी नगरपंचायतचे उमेदवार ठरवताना काँग्रेस अंतर्गत सुरू असलेले राजकारण कितपत योग्य आहे अशी विचारणा स्थानिक पातळीवर सुरू आहे। काहींनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले। वरच्या निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार देखील वरिष्ठ पातळीवर ठरत आहे, त्यामुळे आम्हाला स्थानिक घडामोडीविषयी माहिती नाही असे उत्तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी दिले। बार्शी टाकडी संदर्भात प्रदेशाध्यक्ष सांगू शकतील असे त्यांनी स्पष्ट केले। काही दिवसांपासून राजी नाराजी सुरू आहे। माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्याचे कळते। नुसरत जमाल यांना डावलले जात असल्याने संतप्त झालेल्या 7 काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे। पुन्हा नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रीजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। RRC रणसंग्राम प्रोग्राम मध्ये गाजला गब्बर टॅक्सचा मुद्दा। भ्रष्ट भाजप नेत्यांचे नाव टाळण्याकडे अकोट येथे विरोधकांचा कौल। भूमिगत गटार योजनेच्या पाईपलाईनचा मुद्दा निवडणुकीनंतर गाजणार। छोट्या मलजल वाहिन्या डोकेदुखी वाढविणार।
महापालिकेचे ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचे पुन्हा आरक्षण, सोमवार सकाळी महापालिका सभागृहात आरक्षण सोडत. प्रमाणपत्र चौकशीची भीती दाखवीत लूट करणारे कोण? जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिव्यांगांची चौकशी सुरू केली की थांबवली. शनिवार रविवार अतिक्रमणाने नागरिक झाले हैराण, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष, वाहतूक पोलीस ही गैरहजर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2,40,000 दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.